भिवंडी तालुक्यातील वाहुली भोईरपाडा येथे नवनिर्मित श्री महादेव मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। या सोहळ्याचे आयोजन गायकर परिवार, BGR ग्रुप तसेच वाहुली भोईरपाडा ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आले होते। BGR लॉजिस्टिक पार्क येथील नवनिर्मित श्री रामेश्वर शिवमंदिरात प्राणप्रतिष्ठा विधी धार्मिक वातावरणात पार पडला। यावेळी परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून भगवान श्री महादेवाचं दर्शन घेतले आणि आशीर्वाद घेतला। सोहळ्यानिमित्त मंदिर परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली होती। विविध धार्मिक विधी आणि पूजा अर्चनेमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता। कार्यक्रमानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले होते। भाविकांनी मोठ्या संख्येनं महाप्रसादाचा लाभ घेतला। या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे वाहुली भोईरपाडा परिसरात उत्साहाचं व भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। ग्रामस्थ आणि भाविकांनी या मंगलमय सोहळ्यात सहभागी होत कार्यक्रमाची शोभा वाढवली। आज देवादिदेव आशुतोष त्र्यंबकेश्वर महादेवाच्या कृपा आशीर्वादाने प्राण प्रतिष्ठाच्या निमित्तानं गायकर परिवार ब्राह्मण पूजा प्राण प्रतिष्ठा खरं जर सांगायचं जर म्हणलं अध्यात्मातून सर्व काही गुरुजन इथं ब्राह्मण वृंद आहेत। मंत्र हे 18,000 त्याचे श्लोक असतात आणि हे श्लोक ब्राह्मणाधीन असतात आणि देव मंत्राधीन असतात। असे हे मंत्र चांगले उच्चार ब्राह्मण वृंदाने खूप चांगल्या पद्धतीनं पूजा पाठ करून अनेक काही प्रकारच्या अध्यात्मात आम्ही पूर्ण भारतभर प्रतिष्ठाला जातो। देवादिदेव आशुतोष त्र्यंबकेश्वर भगवान व रामेश्वर शिव मंदिर वाहुली संकल्प केला आणि चांगल्यापैकी श्रावण मासामध्ये आज ह्या गुरुवारी दिवशी प्राण प्रतिष्ठाच्या निमित्तानं ज्याचा त्याचा तो भाग असतो अध्यात्म सांगण्याचा विषय आशीर्वाद काहीतरी दोन शब्द बोलायचे म्हणून गुरुजीने सांगितलं बोला। ही सगळी वेळ काही आता ही काय आता प्रसादाचा वेळ झालेला आहे। आशीर्वाद महादेवाचा त्यांच्या परिवारावर व पूर्ण वाहुली गावावर देवादिदेव आशुतोष रामेश्वर भगवान त्यांच्या सर्व परिवार पंचकोशीमध्ये असे विचार विमर्श विवेक अध्यात्म हे सर्व काही महामृत्युंजय प्रकार कृपा आशीर्वादाने आपण इथं सर्व एकत्र येऊन प्रतिष्ठाला आम्हाला बोलवलं। गुरुजींनी चांगल्यापैकी उच्च मंत्राद्वारे खूप चांगल्या पद्धतीने प्रतिष्ठाही केली। असं हे खेळीमेळीचं वातावरण घेऊन भक्तही त्यांच्यावर सदैव रामेश्वराची कृपा राही आणि आनंदा सुखा समृद्धीत यश कीर्ती पूर्ण ग्रामस्थावर आणि ह्या वाहुली गावावर राहो एवढे बोलून मी माझे शुभ आशीर्वाद शब्द संपवितो। हरिओम हरिओम नमः पार्वतीवरे। धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी संतान महालक्ष्मी कृपा आशिष संपादन शील सौभाग्य देवे ध्वजभरादिष्टोऽहं मानुष्ये भूभूयासं पुष्पार्पण करना है। जगद्वेदाय साक्षिणे सूर्यनारायणाय नमः गंधाक्षनाय स्वाहा बाणाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे नमः। नैवेद्यं नमस्कारान् समर्पयामि अस्य जलमादाय हातात पाणी धरून ठेवायचं आहे। नगनेम्बोरेख्यं पाद्यायुघः पुरा जो अवयव है उन पे सभी पे स्नान करना है। पूरे भगवान जी के आपको पूरे महादेव पे स्नान करना है। भगवान आपको नामानुद्योतगो शुक्रं दुधुरे सहस्रसामृकिं स्वाहा शिव परिवार देवेभ्यो नमो नमः। सर्वांगे स्नानीयं शांति 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 नमः। देवेभ्यो नमो नमः। पुष्पं समर्पयामि नमः। दुर्वां पुराणि समर्पयामि। कांडाकांड ऐका ना कोणीतरी जरा एवढा प्लीज कूलर जरा बंद कराल का?
हा इथे कापूर आरती आमची सुरू होईल. कापूर काढिला काढिला कापूर काढिला भक्ती आनंदयकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं चिन्तामणि यजमानो अहम मम देशे च वसत हातामध्ये फूल द्या सुभासात परिवेदागात सौष्ठयां भूतजायमानाः इंद्रियाय ताहं प्रतिगृह्णामि जशसा च भगेन च नमस्करोमि गुरुर्ब्रह्माणः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः मोगोभ्यो गुरुपादुकाभ्यो नमः सिद्धेश्वर पादुकाभ्यो नमोस्तु निवेदयामि कुशुना सममृतत्वमान्नत नाममृतस्य नाभि भयन्नाम प्रभ्रवाम कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्र